पाहतो आहोत किंगडम ॲनिमॅलिया. इन किंगडम ॲनिमॅलिया दॅट इज क्रायटेरिया फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन वी स्टार्टेड. त्यामध्ये आता बघतोय आपण सिमेट्री. सो ऑन द बेसिस ऑफ द सिमेट्री हाऊ द ॲनिमल्स आर क्लासिफाईड. सो asymmetrical animals. Symmetry, first of all, you know that is the line which divides the body into equal parts. Now, asymmetrical animal means no symmetry. For example, sponges also. Poriferan ही जी पहिली कॅटेगरी आहे याच्यामध्ये येणारे जे स्पंजेस आहे दॅट इज ऑल्सो द इरेग्युलर. असिमेट्रिकल अॅनिमल्सचं मोस्ट एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की अमिबा म्हटलेलं आहे. आणखी की अमिबाला तुम्हाला माहिती की शेपच नाहीये. आता ज्याला शेप नाहीये प्रॉपर दॅट विल बी असिमेट्रिकल. त्यामुळे इट इज इरेग्युलर इन शेप अँड दॅट्स वाय नो सिमेट्री इट इज देअर. असिमेट्रिकल आपण त्याला म्हणू. तर these are the diagrams. You can see in this diagram the symmetry it is shown. आता याच्यामध्ये बघा याला आपण म्हणणार असिमेट्रिकल. याला कुठल्याही प्रकारचा प्रॉपर शेप नसल्यामुळे हे झाला असिमेट्रिकल ॲनिमल. नेक्स्ट इज द रेडियल सिमेट्री. आता एनी प्लेन पासिंग थ्रू सेंट्रल ॲक्सिस डिव्हाइड्स बॉडी इनटू टू इक्वल हाफ्स. एनी प्लेन passing through central axis divides body into two equal halves. Example is the cylindricate. So this is the radial symmetry. याच्यामध्ये हायड्रा सुद्धा तुम्हाला माहिती आहे की बॉडी हे एक एक्झाम्पल आहे ऑरेलियाचा. पण याच बरोबर हायड्रा सुद्धा कसा आहे सिलेंड्रिकल आहे. हायड्राचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे. तर जिथे सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे तिथे कोणती सिमेट्री असणार? रेडियल सिमेट्री. सो दिस इज यू कॅन सी दॅट द कुठल्याही याचा सिलेंड्रिकल पार्टचा जो भाग आहे सेंटर आहे त्या सेंटर पासून हे अशा काय निघतात? रेड आहे. त्यामुळे इन एनी वे या पद्धतीने आपण इथे रेडियल सिमेट्री फॉर्म करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जी आहे ती बायलॅटरल सिमेट्री. आता बायलॅटरल सिमेट्री मध्ये बघा इथे कॉक्रोचचं असं एक्झाम्पल. कॉक्रोच जो आहे त्याच्यामध्ये कशी आहे? बायलॅटरल सिमेट्री आहे. इथे सिमेट्री तुम्हाला दिसते पूर्णपणे. So this is the line, this is the symmetry you can see here. याद्वारे body can be cut in equal parts. This is the two equal halves can be formed because of this that is by the symmetry which makes two equal parts. Then it is called bilateral. Body can be divided into two equal halves through one plane only. इथे फक्त one plane आहे. Okay. So इथे any plane you can divide the body. When the body is cylindrical then it is radial and here no symmetry. So these are the symmetry that one of the criteria that is to make the animal asymmetrical, radial symmetrical and bilateral symmetrical. तर bilateral symmetrical मध्ये इथे आपण annelids म्हणून लिहिलेलं आहे. तर annelids onwards बरेचसे जे animals आहेत ते कसे आहेत? bilateral symmetrical animals आहेत. तर by seeing the structure you can see understand the symmetry also. तुम्हाला सिमेट्री पण लक्षात येईल. म्हणजे जसं शेप साईज आणि स्ट्रक्चर पाहून त्या अॅनिमल्सचं आपण सिमेट्री सांगू शकतो. तर सिमेट्री इज वन ऑफ द क्रायटेरिया. या बेसिसवर कुठले आपण या पद्धतीने क्लासिफाय केलेलं आहे. तर हा जर एक क्रायटेरिया घेतला तर आपण अॅनिमलला या पद्धतीने क्लासिफाय करू शकतो. जसं सिमेट्रिकल मध्ये स्पंजेस, रेडियल सिमेट्रिकल मध्ये सिलेंट्रिरेट आणि बायलॅटरल सिमेट्रीचे इथे एक्झाम्पल आपण लिहिलेले आहे. देर आर सो मेनी अॅनिमल्स ऑनवर्ड्स दे आर शोइंग द बायलॅटरल सिमेट्री. तर या पद्धतीने हा एक सिमेट्री हा एक क्रायटेरिया. त्यानंतर इन बिफोर चॅप्टर वी हॅव सीन द लेव्हल्स ऑफ द ऑर्गनायझेशन आहे. सेल लेवल आहे, टिश्यू लेवल आहे, ऑर्गन लेवल आहे आणि सिस्टीम लेवल आहे. तर हा जो क्रायटेरिया आहे फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द अॅनिमल्स अँड ऑल्सो one of the way to understand the evolution also, cell level to tissue level to organ level and organ level to system level कशा पद्धतीने इव्हॉल्युशन झाली हेही तुमच्या लक्षात येते. and that one criteria you know you can classify the animals on the basis of the these grades. Okay, the next one that is diploblastic and triploblastic organization आपण म्हणू. that is the germ layers. The germ layer, this is the most important again the criteria. First in shortly I have introduced in before.
So germ layers, I already told you, that is the embryonic layers, means when the any individual or any living organism starts its life as a single cell. हा पहिला पॉइंट सेल थिअरीचा तुम्हाला माहिती असेल की एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम starts its life as a single cell, that is the zygote. तुम्हाला माहिती आहे मेल फिमेल सेल कंबाईन होते आणि झायगोट फॉर्म होते आणि झायगोट पासून नेक्स्ट इंडिव्हिज्युअल जो तयार होतो तो कशा कशा स्टेज मधून त्याची पुढे ग्रोथ होते. तर त्यासाठी हे जर्म लेअर हा अतिशय इम्पॉर्टंट भाग आहे. या जर्म लेअर मध्ये बघा ही जी एम्ब्रियॉनिक स्टेज मध्ये जेव्हा ती सिंगल सेल मल्टिप्लाय होत राहते, डिव्हाइड होत राहते आणि जे मास फॉर्म करते, त्यानंतर ते जे मास डिस्ट्रीब्यूट होते आणि डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर त्याच्या भोवती लेयर्स तयार होतात. मग त्या लेयर ज्या आहेत त्या मल्टिप्लाय होऊन पर्टिक्युलर ऑर्गन डिफरन्सिएशन तिथून होत असते. तर या ज्या एम्ब्रियॉनिक लेयर्स आहे यामध्ये एक्टोडर्म आहे, मिझोडर्म आहे, एंडोडर्म आहे. पण आता ही स्टार्टिंग लेव्हल आहे. आपण पाहतो की बॉडी कशी आहे, सिंपल आहे, नॉट कॉम्प्लेक्स. सुरुवात आहे ओरिफेरा पासून आपण सुरुवात करणार आहोत. पुढे सिलेंटिरेटा, प्लॅटिहेल्मिंथस ही जी इन्व्हर्टिब्रेट सिरीज आहे, आता अॅनिमलची सुरुवात बघतोय आपण. तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये हे जे लोअर अॅनिमल्स आहे यामध्ये कंडिशन कशी आहे, डिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक डाय मीन्स टू, ब्लास्ट लेयर, किती लेयर्स आहेत तर डाय आहेत, मीन्स 2 लेयर्स आहेत. कोणत्या लेयर्स तयार झालेल्या आहेत, एक्टो मीन्स आउटसाइड, डर्मा मीन्स अगेन द लेयर, डर्मा मीन्स स्किन, डर्मा मीन्स लेयर, एक्टो आउटसाइड, एंडोचं मिनिंग होते इनसाइड. एक्टोडर्म अँड एंडोडर्म, डिप्लोब्लास्टिक किंवा डायप्लोब्लास्टिक कसे प्रोनाउन्स करा. डायप्लोब्लास्टिक मीन्स डाय मीन्स टू, दिस ब्लास्टिक, 2 layers are formed at the embryonic stage and we can say these as the these are the germ layer. This is very important to classify the animals again, which categories are coming under the diploblastic and which are coming under the triploblastic. Diploblastic simply you can also refer like this. तर 3 embryonic layer असेल, एक्टोडर्म, मिझोडर्म and एंडोडर्म, तर त्याला आपण म्हणणार ट्रिप्लोब्लास्टिक. Whether the animals on the basis of the germ layer diploblastic or triploblastic. आता सुरुवातीचेच फक्त काही एनिमल्स डिप्लोब्लास्टिक असेल आणि ट्रिप्लोब्लास्टिक हे काय आहे, ऍडव्हान्स फीचर आहे आणि त्यामुळे बॉडी पुढे पुढे कॉम्प्लेक्स होत चाललेली आहे. त्यामुळे दॅट इज द इम्पॉर्टंट फीचर, इट विल बी ट्रिप्लोब्लास्टिक. त्यामुळे ट्रिप्लोब्लास्टिक हे अतिशय इम्पॉर्टंट फीचर असणार आहे, ऍडव्हान्स फीचर असणार आहे, ऍडव्हान्स फीचर असणार आहे. आता हिअर यू कॅन सी द डायग्राम. या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते बघा की डिप्लोब्लास्टिक मध्ये इथे नॉन लिव्हिंग लेअर याच्यामध्ये दिसते तुम्हाला. दिस इज द ग्रीन कलर, हे जे दाखवलेले आहे दॅट इज द एंडोडर्म. आणि या डायग्राम मध्ये ही डिप्लोब्लास्टिकची हे आहे डायग्राम आणि दिस इज द ट्रिप्लोब्लास्ट कंडिशन. इथे एंडोडर्म आणि त्याच बरोबर एक्टोडर्म दिसते आहे, म्हणजे दॅट इज एक्टो मीन्स आउटसाइड, दॅट इज कम्प्लीट आउटसाइड लेअर. ही ब्ल्यू कलरची दिसते आणि आतली ही ग्रीन कलरची जी दिसते आहे ती आहे एंडोडर्म लेअर. म्हणजे सुरुवातीचे जे आहे त्यानंतर डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आपण त्याला मध्ये म्हटलेली आहे. तर याच्यामध्ये एंडोडर्म आणि एक्टोडर्म अशा 2च लेअर आहे, म्हणून त्याला आपण म्हणणार डिप्लोब्लास्ट. तर सुरुवातीचे 1-2 ॲनिमल जे पोरिफेरा आपण म्हणतो दॅट इज द डिप्लोब्लास्टिक. त्यानंतर इथे अजून याच्यामध्ये ही रेड कलरची मधली लेअर दिसते ज्याला आपण म्हटलं गेलेलं आहे दॅट इज द मिझोडर्म. इथे लेबल केलेलं आहे बघा मिझोडर्म. दिस इज द रेडिश कलर. ही जी लेअर दिसते दॅट इज द मिझोडर्म. म्हणजे इथे 3 लेअर आहे, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिझोडर्म. मग या एक्टोडर्म पासून जे बरेचसे ऑर्गन्स तयार होतील, स्किन आहे, आईज आहे, व्हॉटेवर, म्हणजे जे काही पार्ट्स आहेत तयार होतील मिझोडर्म पासून आहे. सर्क्युलेटरी सिस्टम किंवा इतर काही जे ऑर्गन्स आहेत ते एंडोडर्म पासून अजून काही इंटरनल ऑर्गन्स तयार होतात. तर या पद्धतीने जसं काल आपण पाहिलं होतं की डिव्हिजन ऑफ लेबर हा कन्सेप्ट म्हटला की डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क टू पर्टिक्युलर थिंग, म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ द वर्क. तर हे वर्क कसं केलेलं आहे डिस्ट्रीब्यूट, की कोणते ऑर्गन्स हे एक्टोडर्म फॉर्म करणार, कोणते ऑर्गन्स हे मिझोडर्म फॉर्म करणार आणि कोणते ऑर्गन्स हे एंडोडर्म फॉर्म करणार. तर इथे काय झालेलं आहे याला आपण म्हणतो डिव्हिजन ऑफ लेबर. मग डिव्हिजन ऑफ लेबर मुळे काय होईल, बॉडीचं कन्स्ट्रक्शन कसं होईल, अॅक्युरेट आणि अतिशय इफिशियंटली.
कारण बॉडी व्यवस्थित पद्धतीने फॉर्म करणे, आईच्याच जागेवर आहे, इयरच्या, नोजच्या जागेवर कोणता पार्ट एक्टोडम कीप करेल, कोणता पार्ट मिझोडम कीप करेल आणि कोणता पार्ट एंडोडम कीप करेल, हे त्याचं स्पेसिफिक वर्क असणार आहे. अँड दॅट इज कॉल्ड ॲज द डिव्हिजन ऑफ लेबर. त्यालाच आपण म्हणतो डिव्हिजन ऑफ लेबर. आणि त्यामुळेच वर्क इट बिकम्स इफिशियंट. त्यामुळे बरेच वेळ मॅक्झिमम आपण काय पाहतो की बॉडीचं स्ट्रक्चर हे नीट नेटकं का आहे, कारण ड्युरिंग द एम्ब्रियॉनिक स्टेजेस, this is the embryonic stage at starting only there is the division of labor. तर त्याद्वारे बॉडीचं स्ट्रक्चर आणि फॉर्मेशन हे व्यवस्थित होत असते. सो दिस इज द मेन थिंग. सो महत्वाचं सांगायचं काय आहे की डिप्लोब्लास्टिक सुरुवातीचे अॅनिमल्स होते कारण बॉडी सिंपल होती, आणि ट्रिप्लोब्लास्टिक दॅट इज जिथून मग कॉम्प्लेक्सिटी वाढत गेली, कॉम्प्लेक्स बॉडी स्ट्रक्चर इथून पुढे फॉर्म केलं गेलं. त्यामुळे ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे हे जे आहे अॅनिमल्स, काही प्लॅटिएलमिंथस, ॲस्केलमिंथस पासून ऑनवर्ड सगळे जे अॅनिमल्स आहे ॲस्केलमिंथस पासून तर पुढचे सगळे जे आहेत ते कसे असणार, ट्रिप्लोब्लास्टिक. त्यामुळे आपण त्याला म्हणतो ट्रिप्लोब्लास्टिक कंडिशन. दिस इज द क्रायटेरिया जर्म लेयर. The next criteria is the coelom. Coelom means what? Body cavity. This body cavity line by mesoderm जर असेल, म्हणजे जिथे ट्रिप्लोब्लास्टिक आपण म्हणतो, that is called as the true coelom. Then the body cavity it is lined by mesoderm, then we can say this is a true coelom. Coelom मध्ये पण true coelom, pseudo coelom and acoelomate, these are the थ्री कंडिशन्स. आता असिलोमेट म्हटलं तर तिथे आपण पाहिलं की असिलोमेट मीन्स नो सिलोमेट इज देअर, नो बॉडी कॅव्हिटी इट इज देअर, देन वी कॅन से देम ॲज असिलोमेट ॲनिमल. देन बॉडी कॅव्हिटी नॉट लाईन बाय मिझोडम, जिथे मिझोडम अजून फॉर्मेशन झालेलाच नाहीये, तिथे कॅव्हिटी फॉर्म नाही झालेली आहे. मी काय म्हटलं, एम्ब्रियॉनिक स्टेज ग्रोथ होते. सुरुवातीचे अॅनिमल हे सिंपल फॉर्म मध्ये आहे. नंतर आपण हळूहळू सेल ॲग्रिगेट प्लॅन पाहिला आपण, टिश्यू लेवलचे ऑर्गनायझेशन, त्यानंतर ऑर्गन, तर हळूहळू कॉम्प्लेक्सिटी ही वाढत चाललेली आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे त्या जर्म लेअरच्या बेसवर अजून आपण सिलोम पण क्लिअरली समजून घेते की जिथे मिझोडम फाइंड आउट आहे तो ट्रू सिलोम. देन जिथे विच इज नॉट लाईन बाय मिझोडम नाहीये, दॅट इज कॉल्ड अ सुडोसिलोम. देन नो बॉडी कॅव्हिटी, जिथे बॉडी कॅव्हिटी फॉर्म झालेली नाहीये, दॅट इज कॉल्ड ॲज द असिलोमेट. जसे सुरुवातीचे हे जे पोरिफेरा, दिस इज द cellular grade organization. So no body cavity, they are considered as a acoelomate animal, porifera. तर on the basis of coelom also we have classified as coelomate animal, pseudocoelomate animal and acoelomate animal. So these are the criteria. The next criteria, it is the segmentation. Segmentation, true segments. Segments are formed on the body. इथे example दिसते तुम्हाला annelida. Internally and externally, body is internally as well as externally, it is lined by the segments. आता अॅनिलिडा पासून थोडी थोडी ऑर्गन्स फॉर्मेशन पुढे आहेच. याच्यामध्ये ऑर्गन फॉर्मेशन झाले आहे, बॉडी कॉम्प्लेक्स आहे. अॅनिलिडाचं जर एक्झाम्पल आपण अर्थवर्म घेतलं तर अर्थवर्म मध्ये प्रॉपर सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन आपल्याला दिसते की सिस्टीम फॉर्म झालेले आहेत अर्थवर्म मध्ये. अर्थवर्म मध्ये स्पेशली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम सुद्धा इव्हन फाइंड आउट केल्या जाते. तर याच्यामध्ये सिस्टीम लेवल सुद्धा फाइंड आउट झालेली आहे. पण याच्यामध्ये तरी हे थोडंसं वर्म सारखं स्ट्रक्चर आहे, सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे. अॅनिलिडामध्ये अर्थवर्म डोळ्यासमोर आणायचे आपल्याला. इथे कॅटेगरी दिलेली आहे फायलमची, एक्झाम्पल अॅनिलिडा, डोळ्यासमोर आणायचे अर्थवर्म. तर अर्थवर्म वर जर बघितलं तर त्याच्यावर आपल्याला ट्रू सेगमेंट्स दिसतात. पूर्ण ओव्हरऑल बॉडीवर सेगमेंट्स दिसतात. त्या प्रत्येक सेगमेंटला म्हटलं गेलेलं आहे मेटामियर्स. ते रिपीट होतात त्याच्यामध्ये, जे काही ब्लड वेसल्स आहे, जे ऑर्गन आहे, ते अशी पूर्णपणे ते सेगमेंट्स, तर त्या सेगमेंट्सला म्हटलं गेलेलं आहे मेटामियर. So here you can see the segments are present on the basis of the that is segment. Again the animals are classified as the segmented or non-segmented. So here you can see body is divided internally and externally by segments. तर पुढच्या काही अजून आर्थ्रोपोडामध्ये पण एक जी कॅटेगरी आहे त्यामध्ये पण सेगमेंट दिसते. जसं फॉर एक्झाम्पल हे जे कॉक्रोच आहे त्याच्या बॉडीवर प्रॉमिनंटली यू कॅन सी द सेगमेंट्स. ओके, त्यानंतर मग सेगमेंट्स काही अॅनिमल्स मध्ये आहेत, काही नाही. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द क्रायटेरिया, दॅट इज द सेगमेंटेशन. देन नेक्स्ट समजा ॲनिमल बॉडी प्लॅन.
पुढचा जो आहे आता ॲनिमल बॉडी प्लॅन कशा पद्धतीने फॉर्म झालेला आहे बघा. तर पहिला प्लॅन आहे सेल ॲग्रीगेट प्लॅन. जसं आता सुरुवात कुठून आहे? ॲनिमल किंगडमची जस्ट say the that is the phyla, try to listen this phyla, that is the pronunciation that we will see in later, that the memorization, how to memorize the names of the phylum. First starting is the Porifera, then the Coelenterata, and here sequence is very important. Porifera, Coelenterata, then Platyhelminthes, then Nemathelminthes, then Annelida, then Arthropoda, Mollusca, Echinodermata, Hemichordata, and next series is a Chordata. So again you try to listen proper the what are the invertebrate phylum. सुरुवात कशी झालेली आहे? पोरीफेरा पासून. पोरीफेरा, सिलेंटिरेटा, प्लॅटीहेल्मिंथस, निमॅथेल्मिंथस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, mollusca, echinodermata, and then hemichordata and chordata. Yesterday I have explained about in short that is what is the notochord, ते आपण परत पाहणार आहोत. तर त्याही वेळेला परत मी रिपीट करते. तर आपण सुरुवातीला जो फायलम घेतलेला आहे दॅट इज द पोरीफेरा विच शोज द सेल ॲग्रीगेट प्लॅन. इथे बॉडी कशी आहे? दॅट इज अ लो ग्रेड ऑर्गनायझेशन इथे दिसते आहे, दॅट इज कॉल्ड सेल ॲग्रीगेट प्लॅन. आता सेल ॲग्रीगेट प्लॅन मध्ये इन दिस बॉडी प्लॅन सेल्स डू नॉट फॉर्म द टिश्यूज ऑर ऑर्गन. अजून टिश्यू इथे फॉर्म झालेले नाहीये, ऑर्गनचा विषयच नाहीये, कारण टिश्यूज फॉर्म झालेले नाहीये. हे सेल्युलर लेव्हललाच वर्क करतात हे ॲनिमल. दॅट इज सेलचं मात्र ॲग्रिगेशन झालेलं आहे आणि डिव्हिजन ऑफ लेबर आपण इथे बघतोय. So there is minimal differentiation and division of labor मात्र among the cells and it is found in Porifera. तर हा जो आहे तो सेल ॲग्रीगेट प्लॅन म्हणून कन्सिडर होतो. सेल ॲग्रीगेट प्लॅन मध्ये या पद्धतीने दीज आर द स्ट्रक्चर ऑफ स्पंजेस. आता हे स्पंजेसचं स्ट्रक्चर आहे. अजून डिटेलमध्ये आपण स्पंजेस ज्या वेळेला पोरीफेरा क्लास आपण बघणार आहोत, सगळे मेकॅनिझम वगैरे पाहणार आहोत की कशा पद्धतीने याच्यामध्ये हे होत असते, मेकॅनिझम होते. तर ते सगळ्या पद्धतीने जसं जनरली बॉडी प्लॅन, बॉडीला दोन प्रकारे हे असतं, एक म्हणजे अँटेरियर एंड आणि पोस्टेरियर एंड. अँटेरियर एंड म्हणजे माउथ अँड पोस्टेरियर एंड म्हणजे ॲनल्स. तर अँटेरियर आणि पोस्टेरियर ज्या वेळेला बॉडीला दोन एंड असतात तेव्हा तो बॉडी प्लॅन प्रॉपरली डेव्हलप झालाय असं आपण म्हणतो. तर याच्यामध्ये ही स्टार्टिंग बेस आहे, त्यामुळे इथे सेल ॲग्रीगेट प्लॅन आहे, सेल्युलर ॲग्रिगेशन आहे सिम्पली. त्यामुळे नो अँटेरियर अँड नो पोस्टेरियर असे दोन काही ओपनिंग्स त्याच्यामध्ये नाहीये. अँड दिस इज द सिम्पल ग्रेड ऑर्गनायझेशन सेल ॲग्रीगेट प्लॅन. नेक्स्ट इज द ब्लाइंड सॅग बॉडी प्लॅन. ब्लाइंड सॅग बॉडी प्लॅन याच्यामध्ये काय येतं बघा. सो दिस इज द स्ट्रक्चर यू कॅन सी. हा फॅमिलियर ॲनिमल आहे, तुम्हाला माहिती आहे. दिस इज द ॲनिमल दॅट इज हायड्रा. हे जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतं डोळ्यासमोर, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ हायड्रा. नाव यू नो इन दिस बॉडी प्लॅन बॉडी इज लाईक अ सॅक. सॅक सारखी बॉडी इथनं क्लोज आहे खालून. पोस्टेरियर एंड याला आपण म्हणतो. हा जो अँटेरियर एंड आहे समोरचा, हा जो मागचा असतो याला आपण म्हणतो पोस्टेरियर एंड. मग आता इथे पोस्टेरियर एंड आपल्याला काय दिसत आहे? दॅट इज क्लोज. सो दॅट्स वाय वी हॅव मीन्स वी से दॅट इज इट इज अ सॅक लाईक. बॉडी इज लाईक अ सॅक विथ सिंगल ओपनिंग. इथे एकच ओपनिंग दिसते आहे. So digestion is carried out in this sac-like structure where ingestion and egestion. Ingestion means taking inside, egestion giving outside. Ingestion taking inside, egestion giving outside takes place through the same opening. And that's why it is called as the blind sac body plan. याला आपण म्हणणार हे sac-like structure आहे. It's a blind sac. ओपनिंग आहे इथूनच होते आहे, इंजेक्शन पण होते आहे इथे आणि एक्सक्रिटरी बेस पण तिकडनं बाहेर. म्हणजे हे जे माउथ पण आणि ॲनस दोन्ही एकच काम करते आहे. सो दॅट इज दिस इज द एंट्री. नो पोस्टेरियर एंड इट इज देअर, म्हणून आपण याला म्हणणार ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. तर याच्यामध्ये आपण काय म्हटलंय? मेंबर्स ऑफ फायलम निडेरिया. सिलेंटिरेटाला दुसरं नाव आहे निडेरियम. तर आपण सिक्वेन्स मध्ये सिलेंटिरेटा लक्षात ठेवणार आहे. सिलेंट्रॉन नावावरून बरंच काही त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स इन्क्लूड आहेत. तर निडेरिया म्हणा किंवा सिलेंटिरेटा म्हणा. सो दिस इज द बेस्ट एक्झाम्पल. हायड्रा हा अतिशय युजफुल ॲनिमल आहे, अतिशय ऍप्लिकेबल ॲनिमल आहे. हायड्रावर बरेच काही एक्सपेरिमेंट लॅबमध्ये केल्या जातात, त्यामुळे याला एक
वेगळं वेटेज मानलं गेलेलं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्सपेरिमेंटल पर्पज ऑल्सो. तर हे एक हायड्राचं वेल नोन एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. इथे क्लिअर कट तुम्हाला दिसते की खालची बॉडी, खालचा बेस कसा असतो याचा. सो इट इज अ कम्प्लीट सॅक लाईक स्ट्रक्चर. देर इज ओनली वन ओपनिंग, नो टू ओपनिंग. सो याला आपण म्हणतात ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. द नेक्स्ट जो आहे दॅट इज ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. आता ट्यूब विदिन ट्यूब पहिला आपण सेल ॲग्रिगेट, दुसरा हा जो ब्लाइंड सॅक, अँड थर्ड वन इज अ ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. आता याच्यामध्ये कम्प्लीट स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, anterior as well as posterior. So in this structure, digestive system is present in tube-like body cavity. Digestive system is present in tube-like body cavity. Then mouth and anus are present at two separate ends of digestive system. Mouth, this is the anterior portion, and the anus is the posterior portion. Then annelida onwards, all the phyla shows these type of the body plan. त्यामुळे annelida पासून पुढे सगळे काय दाखवणार आहे, दॅट इज द बॉडी प्लॅन. कारण की annelida मध्ये आपण आता जस्ट एक्झाम्पल पाहिलं, याच्यामध्येच बॉडी कॅव्हिटी पाहत असताना किंवा जम्स लेअर बॉडी कॅव्हिटी बघत असताना आपण बघले annelida पासून सिस्टीम फॉर्मेशनला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नॅचरली इथे इफिशियंट बॉडी प्लॅन मध्ये ट्यूब विदिन ट्यूब असं आपण म्हणतो. हा थर्ड बॉडी प्लॅन जो आहे तो ऍडव्हान्स आणि एफिशियंट आहे, ज्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रॉपर झालेली आहे. याच्या अगोदरचा जो ब्लाइंड सॅक पाहिला तो हायड्रा आहे, ही टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन दाखवते, सिस्टीमचा विषय नाहीये. त्यामुळे अँटेरियर पोस्टेरियर अशा दोन ओपनिंग तिथे असणं शक्य नाहीये. त्यानंतर अॅनिलिडा ऑनवर्ड जे काही फॉर्मेशन झाले त्यामध्ये सिस्टीम फॉर्म झालेले आहे, त्यामुळे अँटेरियर एंड असणार आहे आणि पोस्टेरियर एंड असणार आहे. त्यामुळे याला आपण म्हणतो ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. त्यामुळे ऑन द बेसिस ऑफ द बॉडी प्लॅन ऑल्सो वी कॅन क्लासिफाय. बॉडी प्लॅनच्या बेसिसवर आपण पाहिलं की सेल ॲग्रिगेट प्लॅन मध्ये येतात पोरिफेरा, त्यानंतर ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन मध्ये येतात सिलेंटिडाटा किंवा निडेरिया, अँड अॅनिलिडा ऑनवर्ड जे पुढचे आहे दॅट वी कॅन से ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. नेक्स्ट दॅट इज द बॉडी सपोर्ट नोटोकॉर्ड इनव्हर्टिब्रेट सिरीज आपण त्याला म्हणतो. नोटोकॉर्ड मध्ये इनव्हर्टिब्रेट मध्ये आता हे फायलम तुमच्या डोळ्यासमोर आहे बघा, इनव्हर्टिब्रेट सिरीज आहे. बॉडी सपोर्ट ऑन द बेसिस ऑफ नोटोकॉर्ड. आता आपण म्हटलेलं आहे की महत्वाचा क्रायटेरिया की नोटोकॉर्ड. तर नोटोकॉर्ड हे एक रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, सपोर्टिव्ह स्ट्रक्चर आहे, आणि हे नोटोकॉर्ड पुढे जाऊन रिप्लेस झालं आहे व्हर्टिब्रल कॉलम कम्प्लिटली बॅकबोन. तर व्हर्टिब्रल कॉलम वेदर इट इज प्रेझेंट ऑर नॉट, व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट असेल तर त्याला आपण व्हर्टिब्रेट सिरीज म्हणतो, व्हर्टिब्रेट सिरीजचे अॅनिमल. व्हर्टिब्रल कॉलम अब्सेंट आहे तर आपण त्याला म्हणणार इनव्हर्टिब्रेट्स. सो दीज आर द इनव्हर्टिब्रेट सिरीज ऑफ द अॅनिमल्स दॅट वी आर गोइंग टू सी. आता नोटोकॉर्ड याच्यामध्ये अब्सेंटच होता त्यामुळे ते झाले नॉन कॉर्डेट, आणि नोटोकॉर्ड जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणून कॉर्डेट. त्यामुळे याला परत तुम्ही हायरकीनुसार क्लासिफाय करायला जाल तर यू कॅन से फायलम कॉर्डेटा, सब फायलम व्हर्टिब्रेटा. फायलम हियर यू कॅन से फायलम नॉन कॉर्डेटा, सब फायलम इनव्हर्टिब्रेटा. कारण आपण कॉर्डेटा मध्ये नोटोकॉर्डला रिप्रेझेंट करतोय, दॅट्स वाय वी कॅन इन द हायरकी वी कॅन से फायलम कॉर्डेटा और फायलम इन नॉन कॉर्डेटा. सब फायलम दॅट्स वाय वी कॅन से फायलम नंतर सब फायलम, नेक्स्ट ग्रुप इनव्हर्टिब्रेटा. आता इनव्हर्टिब्रेटामध्ये दीज आर द फायलम पोरिफेरा, फायलम सिलेंटिडाटा और निडेरिया. इन द सिक्वेन्स यू कॅन से सिलेंटिडाटा, फायलम पोरिफेरा, फायलम सिलेंटिडाटा. ते टिनोफोरा एक नवीन अजून ऍड म्हणजे याच्यामध्ये केलाय, फार पूर्वी हा टिनोफोरा नव्हता ऍड केला गेलेला आहे. यात स्पेशल कॅटेगरीचे अॅनिमल्स असल्यामुळे याला एक स्पेशल प्लेस दिलेला आहे, फायलम टिनोफोरा. पोरिफेरा, सिलेंटिडाटा, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथस, देन ऍस्किलमिंथस किंवा त्याला निमॅथेलमिंथस पण म्हटलं जातं. देन ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलिस्का, इकायनोडर्मॅटा, अँड हिअर इकायनोडर्मॅटा पर्यंत ऍक्च्युअल ही जी इन्व्हर्टिब्रेटची लिंक ही संपली. इकायनोडर्मॅटा नंतर लास्ट इथे दिसते तुम्हाला हेमिकॉर्डाटा. एक्झाम्पल इज द बॅलॅनोग्लॉसस. बॅलॅनोग्लॉसस हे सगळे एक्झाम्पल्स आहेत, आपण नंतर बघणार आहोत. हे नेक्स्ट मेमरायझेशन पण आपण घेणार आहोत इन्व्हर्टिब्रेट पासून पुढे सगळे, कारण की नेक्स्ट आपला पार्ट आहे की एक एक याचे कॅरेक्टर्स आपण
नेक्स्ट याच्यामध्ये स्टडी करणार आहे. हे सगळे फायलम समजावून सांगण्याचा आपला नेक्स्ट लेक्चर असणार आहे. पण आता मी काय म्हणते, वी आर सीइंग, आपण पाहतो आहे क्रायटेरिया फॉर द ॲनिमल क्लासिफिकेशन. तर क्रायटेरिया बरोबर मी हे सगळे फायलम्स तुम्हाला इथे दाखवले, की नोटोकॉड हा एक क्रायटेरिया आहे. क्लासिफिकेशन ऑफ द ॲनिमलसाठी नोटोकॉड हा एक क्रायटेरिया वापरला गेलेला आहे. दॅट इज द सपोर्टिव्ह स्ट्रक्चर वेदर ऑन द बेसिस यू कॅन से दॅट इज द इन्व्हर्टिब्रेट्स अँड व्हर्टिब्रेट. इन्व्हर्टिब्रेट सिरीजमध्ये पूर्ण जे आपण बघितलेले आहेत फायलम्स, टोटल दिस 9 फायलम्स, आणि हा जो 10 नंबर दिसते तुम्हाला दॅट इज द हेमिकॉर्डाटा. तर इथे इकायनोडर्मॅटा सिरीज संपल्यानंतर इथे एक्झाम्पल स्टारफिश वगैरे तुम्हाला माहितीच आहे. इकायनोडर्मॅटा सिरीज कंप्लीट झाल्यानंतर हे जे हेमिकॉर्डाटा जे अॅनिमल्स येतात, हे एक वर्म सारखे काही अॅनिमल्स आहे. हेमी मीन्स हा, आणि कॉर्डाटा दॅट इज द नोटोकॉड. कॉर्डाटा म्हटलं तर नोटोकॉड अँड हेमी मीन्स हा. मग याच्यामध्ये काय झालेलं आहे की कम्प्लीट नोटोकॉड स्ट्रक्चर, म्हणजे अजून नुकतं नोटोकॉड कसं आहे, हाफली तयार झालेलं आहे. छोटंसं रॉड सारखं स्ट्रक्चर इथे फाइंड आउट झालेलं आहे. नोटोकॉड असं रॉड लाईक स्ट्रक्चर जिथे या अॅनिमल्स मध्ये तयार झालेलं आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे हेमिकॉर्डाटा. सो इट बिकम्स अ लिंक बिटवीन द इन्व्हर्टिब्रेट, ते कम्प्लिटली नॉन कॉर्डेट नाही किंवा कम्प्लिटली कॉर्डेटा नाही. हेमिकॉर्डेट आपण म्हणतो, इथे सुरुवात झालेली आहे नोटोकॉडला. आणि नोटोकॉड जो आहे तो कसा आहे, हाफ आहे. हाफ नोटोकॉड याच्यामध्ये यानंतर पुढे काही अजून बऱ्याच कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये नोटोकॉड फाइंड आउट झाला, जे इंटरमिजिएट अॅनिमल्स आहे. आणि त्यानंतर कम्प्लिटली व्हर्टिब्रेट सिरीज तयार झालेली आहे की जिथे नोटोकॉड हा कम्प्लिटली व्हर्टिब्रल कॉलम मध्ये रिप्लेस झालेला आहे. तर इथे हेमिकॉर्डाटा एक्झाम्पल बॅलनोग्लॉसस हा एक वर्म आहे. तर हा जो वर्म आहे त्याला अकॉन वर्म पण म्हणतात. तो जो बॅलनोग्लॉसस हा जो वर्म आहे तो त्याच्यामध्ये जो नोटोकॉड फाइंड आउट झालेला आहे हेड रिजनला, तर माउथ पोर्शन प्रबोसिस म्हणतात. तर हा जो याचा आपण स्ट्रक्चर नंतर बघणार आहोत. तर हेमिकॉर्डाटा मध्ये जो नोटोकॉड फाइंड आउट झाला, सो इट बिकम्स अ लिंक बिटवीन द इन्व्हर्टिब्रेट्स अँड व्हर्टिब्रेट्स. सांगायचा उद्देश आहे की या पद्धतीने अॅनिमल्स या सपोर्टिव्ह स्ट्रक्चर दॅट इज द नोटोकॉडच्या बेसिसवर इन्व्हर्टिब्रेट सिरीज आणि व्हर्टिब्रेट सिरीज. तर इन्व्हर्टिब्रेट सिरीज तशी इकायनोडर्मॅटा पर्यंत कंप्लीट होते, संपते. हिअर अप टू दिस द अॅनिमल्स हॅव्हिंग नो सपोर्ट टू द बॉडी, कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नाही. देन हेमिकॉर्डाटा पासनं हे सपोर्टिव्ह स्ट्रक्चर फॉर्म झालं आणि पुढे व्हर्टिब्रेट कॅटेगरीचे अॅनिमल्स फॉर्म झाले. सो दिस इज इंडिकेटिंग द इव्हॉल्युशन अँड दिस इज ऑल्सो द सिक्वेन्स ऑफ द इन्व्हर्टिब्रेट. आता हा जो सिक्वेन्स आहे आपण म्हणतो की फायलम पोरिफेरा, सिलेंटेराटा, टिनोफोरा, प्लॅटी, हेल्मिंथस, निमॅथेनमिंथस, Annelida, Arthropoda. So this sequence, while learning, this sequence is very important. तर यामध्ये काय होतं की नुसते नावं लर्न करायचे म्हणून तुम्ही तो सिक्वेन्स नाही, नावं नाही लक्षात ठेवू शकत केवळ. आणि ज्या वेळेला आपल्याला समजा जर इन्व्हर्टिब्रेट सिरीज विचारली तर इफ यू आर सेइंग द पोरिफेरा नंतर टिनोफोरा सांगितला, टिनोफोरा नंतर तुम्हाला आठवतात आहे नाव, त्या सिक्वेन्सनी तुम्ही सांगताय, इट्स नॉट करेक्ट. ॲस्केलमिंथस सांगितलं, मध्येच मॉलिस्का सांगितलंय, मध्येच आर्थ्रोपोडा लिहित आहे. सो दॅट इज नॉट द सिक्वेन्स. यू हॅव टू रिमेंबर द नेम्स इन द सिक्वेन्शियल मॅनर्स ओनली बिकॉज दिस इंडिकेट द इव्हॉल्युशन. त्यामुळे प्रत्येक वेळेला मी सांगत आलेली आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण इव्हॉल्युशन पण बघतोय. जसं प्लांट किंगडम मध्ये पण आपण इव्हॉल्युशन बघितली की आफ्टर थॅलोफायटा ओनली देर विल बी द ब्रायोफायटा अँड देन टेरिडोफायटा. तर हा जो सिक्वेन्स महत्वाचा आहे बिकॉज इट इंडिकेट्स द इव्हॉल्युशन. त्याच पद्धतीने इथे सुद्धा पोरिफेरा नंतर निडेरिया हा जो सिक्वेन्स आहे पूर्ण फायलमचा, तर हे सगळे नावं आता प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला थोडंसं नवीन वाटत असेल तर हे थोडे प्रोनाऊन्सिएशन कसे लक्षात घ्यायचे आहे. नेक्स्ट in the next lecture I will tell you how to memorize, how to consider this pronunciation, how to say pronounce this word, and how to memorize and how to remember the sequence according to evolutionary way. त्यामुळे इव्हॉल्युशनला लक्षात घेऊन हा सिक्वेन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो वी कॅनॉट मिस एनी फायलम इन बिटवीन. सो दॅट्स वाय this is very important to learn all the names sequentially. That is our next part. So today we have seen, आज आपण पाहिलंय the criteria for the classification of the animals. Animalsला ब्रॉडली आपण बघितलंय vertebrate आणि invertebrate, पण मोस्टली दिस बाकीचे जे क्रायटेरिया लक्षात घेऊन अॅनिमलला कितीतरी पद्धतीने क्लासिफाय केल्या जातात. कारण की अॅनिमल वर्ड मध्ये
किती व्हरायटी आहे, दिस बायोडायव्हर्सिटी लक्षात घेता या ॲनिमल्स मध्ये कशा कशा पद्धतीने इव्हॉल्युशन झाली आणि कशा कशा पद्धतीने आपण क्रायटेरिया यूज केले क्लासिफिकेशनसाठी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हे सगळे क्रायटेरिया लक्षात घ्यायचे आहेत. आणि नेक्स्ट our part it will be the invertebrate series. Now one by one we are going to study the phyla.